dear student, today we learn 12th biology chapter respiration and circulation. In that topic human respiratory system, and the remaining part of human respiratory system is lower respiratory system. But before that, पुढे जाण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे मला आणखीनही नवनवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल. Human respiratory system, and the second part of human respiratory system is lower respiratory system, and in that lower respiratory system the larynx is the first part, and the larynx is present in between laryngopharynx and trachea. म्हणजे फॅरिंक्सचा जो शेवटचा पार्ट आहे लॅरिंगोफॅरिंक्स आणि ट्रॅकियाच्या मध्ये लॅरिंक्स प्रेझेंट असते. लॅरिंक्स इज द होलो अँड ट्युब्युलर स्ट्रक्चर, म्हणजे लॅरिंक्स हे आतून पूर्ण पोकळ असते, म्हणजे ट्यूब आहे तर ट्यूबच्या आतला भाग कसा पोकळ असतो तसं ती पोकळ असते, होलो असते आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. Its wall is made up of cartilage plate and held by membranes and muscles. म्हणजे लॅरिंक्सची जी वॉल आहे ती कार्टिलेज प्लेटची बनलेली असते आणि त्याचबरोबर लॅरिंक्स हे वेगवेगळ्या मेम्ब्रेननी आणि मसल्सनी बाउंड असते. Larynx is called as voice box, and why it is called as voice box? Because it producing sound. And why it's producing sound? Because it contain vocal cord. It contain vocal cord for producing sound. Internally it is lined by a pair of fold of elastic vocal cord that is called as true vocal cord. म्हणजे आतून ते फोल्ड लाईक इलास्टिक फोल्ड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते दोन्ही बाजूला आणि त्याला वोकल कॉर्ड असं म्हणतात. अँड दॅट वोकल कॉर्ड इज प्रोड्यूस साऊंड. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये वोकल कॉर्ड तुम्हाला दिसत आहे जे की आपला साऊंड प्रोड्यूस करते. हाऊ व्हॉइस इज प्रोड्यूस? व्हॉइस इज प्रोड्यूस बिकॉज बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड. म्हणजे साऊंड का प्रोड्यूस होतो किंवा व्हॉइस का प्रोड्यूस होतो तर वोकल कॉर्ड मध्ये एअर पास होते. ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो त्यावेळेस तो श्वास वोकल कॉर्ड मध्ये जातो. आणि दुसरं म्हणजे मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग, टीथ, लिप्स अँड नेझल कॅव्हिटी. आणि त्याचबरोबर आपली जी टंग आहे, टीथ आहे, लिप्स आहे आणि नेझल कॅव्हिटीची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटमुळं, म्हणजे आपण बोलत असताना जे वेगवेगळ्या तोंडाच्या, टंगच्या, टीथच्या जे मुवमेंट करतो त्या मुवमेंटमुळं आणि आपल्या व्होकल कॉर्डमधून एअर पास झाल्यामुळं साऊंड प्रोड्यूस होतो. लॅरिंक्स ओपन इनटू द ट्रॅकिया थ्रू स्लिट लाईक ओपनिंग कॉल ग्लॉटिस. म्हणजे लॅरिंक्स आणि ट्रॅकियाच्या मध्ये एक ओपनिंग प्रेझेंट असते, त्या ओपनिंगला ग्लॉटिस असं म्हणतात. And this opening of trachea or windpipe is guarded by a leaf-like flap called as epiglottis. आणि याच ओपनिंगला, ग्लॉटिसच्या ओपनिंगला एक त्याच्यावर एक लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला इपिग्लॉटिस असं म्हणतात. ग्लॉटिसच्या वर आहे म्हणून त्याला इपी मीन्स वर, म्हणून त्याला इपिग्लॉटिस असं म्हणतात. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये ग्लॉटिस अँड इपिग्लॉटिस. इंटरनली तुम्ही बघू शकता ग्लॉटिस आणि त्याच्यावर फ्लॅप लाईक स्ट्रक्चर इपिग्लॉटिस कसं प्रेझेंट आहे ते. इपिग्लॉटिस प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. म्हणजे हे इपिग्लॉटिस फूडला, ज्यावेळेस आपण घास गिळत असतो त्यावेळेस त्या फूडला ट्रॅकियामध्ये एंट्री करू देत नाही, कारण ते त्यावेळेस त्या ट्रॅकियावर झाकलं जातं आणि ते फूड जे आहे ते इसोफेगसमध्ये एंटर करतं. त्यावेळेस आपण श्वास घेतो तो नॉस्ट्रिल्सद्वारे आपल्या नेझल कॅव्हिटीमध्ये जातो, नेझल कॅव्हिटीमधून तो नॅसोफॅरिंग्समध्ये जातो, नॅसोफॅरिंग्समधून तो लॅरिंग्स रिजनमध्ये जातो, म्हणजे लॅरिंग्स रिजनच्या वोकल कॉर्डमध्ये तो जातो, वोकल कॉर्डमधून पुढे तो ट्रॅकियामध्ये पास होतो. पण ज्यावेळेस आपण घास गिळत असतो त्यावेळेस त्या वोकल कॉर्डवर, ग्लॉटिसवर जे इपिग्लॉटिस असतं ते झाकलं जातं. हे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे ते झाकलं जातं आणि तो गिळलेला घास जो आहे तो इसोफेगस मधून जातो. लॅरिंग्स कंटेन वोकल कॉर्ड अँड दिस वोकल कॉर्ड विच हेल्प्स टू प्रोड्युसिंग साऊंड. दिस इज आवर लॅरिंग्स. This is thyroid cartilage.
cricoid cartilage. This is our trachea, windpipe. This is hyoid bone. Here thyroid cartilage, hyoid bone, trachea, and inner side this is vocal cord. When we breathe in, this vocal cord open like this, and when we swallowing, this vocal cord close like this. The next part of the lower respiratory system is trachea, which is also called as windpipe. It runs through the neck region in front of esophagus. म्हणजे ती नेक रिजन मध्ये प्रेझेंट असते आणि ते नेक रिजन मधून खाली जाते इन फ्रंट ऑफ इसोफेगस, म्हणजे ती आपल्या फूड पाईपच्या समोर असते. अँड एक्सटेंड इनटू अँड अप टू द मिडल थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे ती कुठपर्यंत खाली जाते तर थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये खाली जाते, परंतु मिडल ऑफ द थोरॅसिक म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे आपली चेस्टची जी कॅव्हिटी आहे मध्य भागापर्यंत, थोरॅसिक म्हणजे चेस्टच्या मध्य भागापर्यंत ती जाते. इट इज सपोर्टेड बाय C-shaped 16 to 20 rings of cartilage which prevent the collapse of trachea. म्हणजे या ट्रॅकियाला कशाचं सपोर्ट आहे तर कार्टिलेजचं. म्हणजे या ट्रॅकियाच्या बाहेर C-shaped म्हणजे अर्ध गोल आकाराच्या 16 ते 20 रिंग्स कार्टिलेजच्या प्रेझेंट असतात. आणि कशामुळे त्या प्रेझेंट असतात म्हणजे ती ट्रॅकिया जी आहे ती कोलॅप्स होऊ नये म्हणून त्याला बाहेरून सपोर्ट असतं. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता C-shaped कार्टिलेज आपल्याला दिसत आहेत. आणि हाऊ मेनी कार्टिलेज इज प्रेझेंट? 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज इज प्रेझेंट. Internally it is lined by ciliated pseudostratified epithelium and mucous gland that trap the unwanted particles preventing their entry into the lungs. म्हणजेच काय तर हे ट्रॅकियाला आतून जी आहे ती इंटरनली सिलिया लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, म्हणजे हिअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. आणि ट्रॅकियाच्या ज्या आतील सेल्स आहेत त्या सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियमच्या बनलेल्या आहेत. म्युकस ग्लँड, स्टिकी ग्लँड्स प्रेझेंट आहेत जे स्टिकी सबस्टन्स सिक्रीट करतात. म्हणजेच यामुळे काय होते तर जो काही डस्ट पार्टिकल आपण इनहेल एअर केलेले आहे तो जरी आत ट्रॅकियापर्यंत आला तरी तिथंच तो थोपवला जातो, म्हणजे त्याची एंट्री ही लंग्स मध्ये होऊ दिली जात नाही. नेक्स्ट पार्ट ऑफ द लोअर रेस्पिरेटरी सिस्टम इज ब्रॉन्की. ट्रॅकिया डिवाइड्स इनटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्की. म्हणजे ट्रॅकियास पुढे राईट आणि लेफ्ट ब्रँचेस मध्ये डिवाइड होतो, त्याला ब्रॉन्की असं म्हणतात. अँड इट रिचेस द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे ते कुठपर्यंत एक्सटेंड झालेली असते तर मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी पर्यंत एक्सटेंड झालेली असते. ब्रॉन्की आर सपोर्टेड इंटरनली बाय C-shaped इनकम्प्लीट रिंग्स ऑफ कार्टिलेज. म्हणजेच ब्रॉन्कीला सुद्धा कशाचं सपोर्टिंग असतं ती कोलॅप्स होऊ नये म्हणून C-shaped कार्टिलेजचं सपोर्टिंग असतं. Primary bronchi is divided to form secondary bronchi and the secondary bronchi is divided to form tertiary bronchi which leads into the terminal bronchioles and ending into the alveoli. म्हणजेच प्रायमरी ब्रॉन्की ही सेकंडरी ब्रॉन्की मध्ये डिवाइड होते, सेकंडरी ब्रॉन्की ही टर्शरी ब्रॉन्की मध्ये डिवाइड होते आणि हीच टर्शरी ब्रॉन्की ही ब्रॉन्क्युल्स मध्ये डिवाइड होते. आणि याच ब्रॉन्क्युल्सला छोटे छोटे गोलाकार स्ट्रक्चर प्रेझेंट असते, ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते, त्याला एल्युलाई असं म्हणतात. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये ब्रॉन्की, प्रायमरी ब्रॉन्की, सेकंडरी ब्रॉन्की अँड टर्शरी ब्रॉन्की विच लीड्स इनटू द टर्मिनल ब्रॉन्क्युल. म्हणजेच टर्शरी ब्रॉन्कीज पुढे ब्रॉन्क्युल्स मध्ये डिवाइड होते. These bronchioles ending into the alveoli. म्हणजे याच ब्रॉन्क्युल्सला छोटे छोटे एल्युलाइज गोल गोल स्ट्रक्चर प्रेझेंट असतात जे की ग्रेप्स सारखे दिसतात, त्यालाच एल्युलाई असं म्हणतात आणि ते ब्रॉन्क्युल्सला प्रेझेंट असतात. The next part of the lower respiratory system is lungs. Lungs are the main respiratory organs of humans.
लंग्स आर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लंग्स प्रेझेंट असतात. अँड लंग्स आर स्पॉन्जी अँड इलॅस्टिक इन नेचर, म्हणजे लंग्स हे स्पॉन्जी म्हणजे स्पंजासारखे आणि त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी प्रेझेंट असते. ईच लंग इज enclosed and protected by a double pleura or pleural membrane, that is outer parietal membrane and inner visceral membrane. म्हणजेच लंगच्या बाहेर दोन मेम्ब्रेन प्रेझेंट असतात ते जे की लंग्सला प्रोटेक्ट करतात. म्हणजेच दोन मेम्ब्रेन म्हणजे आउटर मेम्ब्रेन त्यातलं त्याला आउटर परायटल मेम्ब्रेन आणि त्याचं इनर जे मेम्ब्रेन आहे त्याला इनर विसरल मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि ह्या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये एक कॅव्हिटी प्रेझेंट असते, त्या कॅव्हिटीला प्ल्युरल कॅव्हिटी असं म्हणतात. वन कॅव्हिटी इज प्रेझेंट इन बिटवीन टू प्ल्युरल मेम्ब्रेन अँड दॅट कॅव्हिटी इज फिल्ड विथ फ्लुइड अँड दॅट फ्लुइड आर कॉल्ड ॲज प्ल्युरल फ्लुइड. म्हणजे त्या कॅव्हिटीमध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. फ्लुइडला ल्युब्रिकेटिंग फ्लुइड असं म्हणतात आणि ते लंगला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात, शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतात. धिस प्ल्युरल फ्लुइड also रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन द मेम्ब्रेन, म्हणजे ह्या दोन मेम्ब्रेनमध्ये फ्रिक्शन होण्यापासून वाचवण्याचं काम हे प्ल्युरल फ्लुइड करते. The right lung is larger and divided into 3 lobes, while the left lung is smaller and divided into 2 lobes. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये राईट लंग्स डिवायडेड इंटू 3 लोब्स, लेफ्ट लंग डिवायडेड इंटू 2 लोब. राईट लंग्सचे जे 3 लोब आहेत त्यातला वरचा जे लोब आहे त्याला सुपेरियर लोब असं म्हणतात, मिडल लोब, आणि खालचा जे लोब आहे त्याला इन्फिरियर लोब असं म्हणतात. लेफ्ट लंग जो आहे त्याला वरचा जो लोब आहे सुपेरियर लोब असं म्हणतात आणि खालचा जो लोब आहे त्याला इन्फेरियर लोब असं म्हणतात. Each lobe of the lung has terminal bronchioles ending in bunch of air sac, each with 10 to 12 alveoli. म्हणजेच तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये की प्रत्येक लोब मध्ये जे एंडिंग पार्ट आहे तो ब्रॉन्किओल्सचा पार्ट आहे आणि ह्या ब्रॉन्किओल्सला अ बंच ऑफ एअर सॅक प्रेझेंट आहेत, छोटे छोटे गोल गोल एअर सॅक प्रेझेंट आहेत आणि तो एक बंच मध्ये 10 ते 12 एल्व्हिओलाई प्रेझेंट असतात. Next part of the human respiratory system is alveoli. Alveoli are thin-walled lobulated structure. म्हणजे alveoli हे छोटे छोटे गोल गोल असल्यासारखं स्ट्रक्चर आहे. लाईक अ बंच ऑफ ग्रेप्स, म्हणजे द्राक्षाचा घड कसा दिसतो तशा प्रकारचं ते स्ट्रक्चर असतं. Each alveolus is surrounded by a network of capillaries of pulmonary arteries and pulmonary veins. म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲल्व्हिओलसचा जर विचार केला तुम्ही बघू शकता एक लोबुलेटेड स्ट्रक्चर दिसते ॲल्व्हिओलस, त्याच्या अवतीभोवती खूप साऱ्या पल्मोनरी आर्टरीज आणि पल्मोनरी व्हेन्स प्रेझेंट असतात. पल्मोनरी आर्टरीज म्हणजे हार्ट कडून लंग्स कडे आलेल्या आणि पल्मोनरी व्हेन्स म्हणजे लंग्स कडून पुन्हा हार्ट कडे जाणाऱ्या. अशा या कॅपिलरीजचं जाळं ॲल्व्हिओलसच्या अवतीभोवती असतं. आपण जो ऑक्सिजन इन केलेला आहे तो ॲल्व्हिओलस मधून पल्मोनरी आर्टरीकडे जातो, कारण पल्मोनरी आर्टरी ह्या हार्ट कडून लंग्स कडे आलेल्या असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि त्या लंग्स कडे आल्यानंतर ॲल्व्हिओलस मधून जो ऑक्सिजन त्यांच्यामध्ये मिक्स होतो आणि ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन पल्मोनरी व्हेन्स पुन्हा हार्ट कडे जातात आणि तिथून पुन्हा बॉडी पार्टला ते ब्लड सप्लाय केलं जातं. Alveoli have highly elastic wall and made up of single layer of squamous epithelium which is resting on a basement membrane of connective tissue. म्हणजे या alveoli जी वॉल आहे ती हायली इलॅस्टिक असते आणि सिंगल लेयर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम ची ती बनलेली असते. There are about 700 millions of alveoli in the lungs and they provide large surface area for exchange of gases. म्हणजे लंग्स मध्ये 700 मिलियन्स ऑफ ॲल्व्हिओलाई प्रेझेंट असतात आणि ते त्यामुळं काय होतं की भरपूर ऑक्सिजन, इट प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया, म्हणजे खूप सारा ऑक्सिजन आपण आत घेऊ शकतो.
Next part of the human respiratory system is diaphragm. It is the last part of the respiratory system. It is dome shaped, म्हणजे तो उंचवटा असल्यासारखा त्याचा आकार असतो. मस्क्युलर सेप्टम आहे, म्हणजे हा मस्क्युलर म्हणजे मसल्सचा एक पडदा बनल्यासारखं पडद्यासारखं स्ट्रक्चर असतं. दॅट सेपरेट द थोरॅसिक अँड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे आपला चेस्टचा रिजन जो आहे, थोरॅसिक रिजन जो आहे, आणि ॲब्डोमिन कॅव्हिटी म्हणजे पोटाचा जो रिजन आहे त्याला सेपरेट करण्याचं काम तो करतो. त्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या मध्ये तो प्रेझेंट असतो. ऑन कॉन्ट्रॅक्शन इट बिकम्स फ्लॅटनड. म्हणजे ज्यावेळेस आपण एअर इन घेत असतो, म्हणजे ब्रीथ इन करत असतो, इन्स्पायरेशन करत असतो, इनहेल एअर करत असतो, त्यावेळेस डायफ्रॅगम कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजेच आकुंचन पावतो, आणि इट मूव्स डाऊन म्हणजे तो खाली जातो, म्हणजेच तो फ्लॅट सारखं फ्लॅटनड स्ट्रक्चर दिसतं, म्हणजे फ्लॅट झाल्यासारखा दिसतो. अँड व्हेन वी एक्सपायर म्हणजे ब्रीदिंग आउट म्हणजे एक्सहेल करतो, श्वास बाहेर सोडतो, त्यावेळेस डायफ्रॅगम रिलॅक्स होतो अँड इट मूव्स अपसाइड. दॅट मीन्स इट लुक लाईक अ डोम शेप्ड. राईट डाऊन द क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. Students, I hope you all understand this topic. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील. थँक्यू.